हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता नेरूला स्कूलमधून घेतलं आणि आता चालली मी झाडांच्या नर्सरीमध्ये. आता पाऊस थोडा थोडा येऊन राहिला, खूप तर नाही येत आहे. तर म्हटलं चला नर्सरीमध्ये काय काय झाडं आले तर पाहावं, कारण स्कूलपासून नर्सरी जवळ आहे. परत घरी या आणि मग घरी आलं की काही जाणं होत नाही, त्याच्यामुळं म्हटलं चला इकडनं जाऊन यावं. तर म्हटलं पाहून घ्यावं काय काय झाडं आले, नवीन व्हेरायटी. तर चला आता आली मी नर्सरीमध्ये. आता पहा इकडे. हाय, कुठे चालले आपण चाललो झाडं घ्यायसाठी नर्सरीमध्ये. झाडं आले का म्हणून पाहायसाठी. आपण आज झाडं घेऊ. तर ही आहे मातोश्री नर्सरी. मी नेहमीच या नर्सरीमध्ये येत असते. तर चला पाहू आता काय काय झाडं आले ते. काय नाही, तिकडे नाही जाऊ. झाडं आले कुंड्या. गुलाबी गुलाबी. काहीतरी वेग. दादू इकडे जाऊ नाही, तिकडे इकडे 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 लवकर. 20 रुपये प्लेट आहे. तर चला आता मी तुम्हाला ना झाडं दाखवते इथे कुठल्या कुठल्या व्हेरायटी आहे म्हणून. मला तर काही जास्त वाटत नाही, कारण काही झाडं ना माझ्याच घरी आहे. सगळे मी नर्सरीमध्ये पाहिले तर सगळे झाडं माझ्याच घरी आहे, त्याच्यामुळं मला काही असं हे नाही वाटलं. नाही का पण फुलं येते खूप सारे. मेघनेला मध्ये तर हा कोणता आहे? हा एक आहे लालवाला. हां हा गुलाबीमध्ये. हा पिवळा आहे. ना पिवळा तर आहे माझ्याकडे, मेला पिवळा. ऑरेंजमध्ये थोडासा. हा हा हे याले खूप सारे दिसते ना. हा कुठला आहे हा? अरे हो. आ हा चांगला वाटत आहे. भरपूर भरून आहे मस्त. ऑरेंज कलर आहे का त्याचा? कळ्या भरपूर दिसत आहे ना, आणि कळ्या पण भरपूर. कितीचा आहे हा? 70 रुपये. त्यावर तिथं गाडी आली ती सापडली. आता कधी येणार आहे दुसरा माल? म्हणजे असा माल काही खूप दिसून नाही राहिला. हो हो आता हो ना चालू झालं. एक पाऊस हे अशातलंच तर आहे, खूप फुलं येते. हे 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 नाही का फुलं येते म्हणत. माझ्या घरचं तर मरूनच गेलं झाड. नाही नाही हा असाच आहे छोट्या पानाचा. नाही याला नाही येत, त्याला येते म्हटलं होतं. हो आहे बर्ड ऑफ पॅराडाईज. आता अजून कधी येणार आहे माल? या वर्षी मेलं हे माझ्या घरचं झाड. हे जे नाही का हे झाड मेलं माझ्या घरचं. हे हो नाही ह्या वर्षी लय लोकांचं नुकसान झालं. म्हणजे आमची खूपच झाडं मेले, खूप बस. पूर्ण जळले. हो हो माझ्या घरचे तर खूपच गेले. गरम. कुंड्याचा काय रेट आहे तो? कोणती? हे लाल निळी. ते मोठी 2 वाली 100ची आहे आणि सिंगलवाली 70. हो का? आता माझ्याकडे आहे तसं, पण एवढं नाही, एवढी तर नव्हती जी प्राईस. आता जरा जास्तच वाटत आहे. यावर्षी वाढली सवय आहे. त्याली ते मागच्या 500ची होते. 500 वालेच होते मागच्या वर्षी. हे 500चेच होते. यावर्षी 100 रुपयाचे. तुम्हीच वाढवले का? नाही आम्ही जे तिकडून आले ते बरं आहे. हे हे कसं होते म्हणजे असं असं पसरते की असं उंच होते? खाली आलं. हे जसं आहे ना त्याला ते हे साधंवालं आहे. अच्छा हां. हे 150चं आहे. हे चांगली व्हरायटी आहे. काही कमी की नाही का? हां नाही काहीच नाही, कारण हे सगळे बाहेरून आलेले आहे. आता काल इथंच पन्नी पॅकमधून आले होते. कालच पन्नी खाल्ली नाही. कागदात हे जे कागद राहायचे ना ब्राऊन कलर. तर झाडांची खरेदी झाली आणि आता निघालो घराकडे. तर मार्केटमधून आली तर भरपूर साऱ्या कुंड्या वगैरे विकायला होत्या. आता पावसाळा लागला म्हणजे ना भरपूर साऱ्या कुंड्या येतात विकायला.
तर चला मी आता नर्सरीमधून आली, निरूला स्कूलमधून घेतलं आणि तिकडनं नर्सरीमध्ये गेली. म्हटलं पाहावं कुठले झाडं आले. तर बापरे, इतके भयंकर झाडांची किंमत. एक झाड मला खूप आवडलं होतं, पण त्याची किंमत 600 रुपये. काय म्हटलं गेलं तर गेलं. आता बघा मी नवीन झाडं आणलेली आहे. आता माझ्या गार्डनमध्ये नवीन झाडांची एंट्री झालेली आहे. तर मी कुठले झाडं घेतले मी तुम्हाला दाखवते. आता पेंटास कोणाला म्हणते, हा काय सप्लेरिमा काय म्हणते, नावही नाही येत, काही येतं चिठ्ठीत. हे होतं ना आपल्याकडे नाव पण नाही येऊन राहिले. हा आणला एक, याला असं छान शेडिंगची पानं येते. आणि हा आहे माझ्याकडे, पण हा कलर नाही आहे. याचं नाव आहे काय पेंटास. हा आणला एक. हा कलर नाही आहे माझ्याकडे म्हणजे जांभळा कलर आहे आणि व्हाईट कलर आहे. असा कलर होता, तो गेला. नाही पेंटास, कॅलेथिया. तर बघा हा झाला 150 रुपयाचा कॅलेथिया. माझ्याकडे होता बहुतेक, ते झाड मेलं की काय तर माहीत नाही. याच्यातलेच मोठ्या पानाचा होता. आता नवीन व्हेरायटी आली म्हणजे त्याची किंमत होती 600 रुपये. त्याची किंमत होती 600 रुपये. तर बघा किती फरक. याच्यामधलीच व्हेरायटी होती, पण नवीन आलं म्हणजे त्याची 600 रुपये. माझी काही हिंमत झाली नाही मग 600 रुपयाचं झाड घेण्याची. पण मी त्यांना सांगितलं की याची किंमत कमी झाली म्हणजे मी घ्यायसाठी येईल म्हणून. आणि हा एक जास्वंद आणला. छान आहे हा जास्वंद. भरपूर साऱ्या कळ्या आहे याला. माझ्याकडला ना एक जास्वंद मीला वरती लावला मी पिवळ्या कलरचा. हा ना ऑरेंज कलरचा आहे बघा. आणि इथे कुठेतरी कळी आहे बघा. मला वाटते फूल याचं छोटं आहे. ऑरेंज कलरचं आहे हे. आता मी याला ना कुठेतरी खालीच लावेल, कुंडीत नाही होत म्हणून मी घेतला. कारण याला भरपूर साऱ्या कळ्या दिसल्या म्हणून मी हा आणला. आणि खत आणले. हे आहे निमखली. गांडूळ खतचे 2 पॉकेट आणले आणि निमखलीचं 1 पॉकेट आणलं. आता पावसाळ्यात कसं झाडांना कीड वगैरे लागते ना, तर मग हे निमखली आहे ना अशी माती उकरून कुंड्यामध्ये टाकायची, म्हणजे झाडाच्या बुडाशी टाकायची, म्हणजे कीड लागत नाही झाडाला. तर आता मी सगळं खत, शेणखत आहे माझ्याकडे, आमच्या दूधवाल्यापासून मी घेतलं मागच्या वर्षी. हे शेणखत, गांडूळ खत आणि ही निमखली, हे तिन्ही मिक्स करून मी झाडांना टाकेन. तर चला अशी झाली माझी झाडांची खरेदी. आणि ह्या झाडांची माझ्या गार्डनमध्ये नवीन एंट्री झाली. या झाडांची नवीन एंट्री नाही झाली, नवीन झाडांची एंट्री झाली. कारण माझ्याकडे भरपूर सारे झाडं मरून पावले म्हणून मी आता नवीन आणले. आणि अजून माल येणार आहे म्हणे तो. तर हा बघा लहानसा प्राणी, पण इतका खतरनाक आहे. ही आहे शंखाची गोगलगाय. आणि 2 वर्षापासून ना आमच्या इकडे इतका धुमाकूळ घातला ह्या गोगलगाईने. आता ही तुम्हाला छोटीशीच दिसते, पण इतकी मोठी होते. आणि ही एक गोगलगाय 100 अंडे देते म्हणते. त्याच्यामधून एवढे 100 पिले एका गाईचे तयार होतात. तर इतकं नुकसान करते ही. आमच्या इकडे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं पण खूप नुकसान केलेलं आहे. आणि ही खूप मोठी होते. आपल्याला असं वाटते की शंखाची आहे तर का चांगली असेल, पण नाही. ही गोगलगाय ना खरंच खूप खतरनाक आहे. आणि जिथे पिंपळाचे झाडं असतात ना तिथे ही अवश्य जाते. ही ना आपल्या इकडले झाडं खाऊन ऑक्सिजन लेवल कमी करते. तर ही जी गोगलगाय आहे ना मी तुम्हाला आता दाखवली, ती ना अशी नर्सरीच्या झाडांमधूनच येतात आपल्या इकडे. कारण का हे झाडं बाहेरून येतात ना, तर याच्यामध्येच ना ती तयार होते. आणि मग एक जरी आपल्याकडे आली तर तिच्या खूप साऱ्या अशा म्हणजे गोगलगाई तयार होतात. आणि आपल्या पर्यावरणाला ना खरंच खूपच हानिकारक आहे. इतका म्हणजे कहर करून टाकते की याच्यावर म्हणजे ही मरतसुद्धा नाही, म्हणजे औषधच नाही हिच्यावर. खूप लोकांनी ट्राय केलं पण काहीच म्हणजे तिच्यावर औषधच नाही बाबा. खूपच खतरनाक आहे. खूप झाडांचं नुकसान करते ही आपल्या. आणि हे आहे कलांचूचे झाडं. मी 3 आणले. माझ्याकडे होते आधी पण ते खराब झाले. तर बघा हा आहे शेडिंगचा लाल पिवळा, किती सुंदर आहे. तो मधातला आहे गुलाबी आणि तो आहे प्लेन येलो. तर मला हे झाडं खूप आवडले. तर मी हे 3 कलांचू घेऊन आलेली आहे. आणि याला ना सेमी शेडमध्ये ठेवावं लागते. जास्त ऊन पण नाही पाहिजे आणि जास्त पाऊस पण नाही पाहिजे. आणि हा जास्वंद तर मला खरंच खूपच आवडला. खूप साऱ्या कळ्या आहे याला. तर आता झाडं तर मी घेऊन आली, पण नंतर लक्षात आलं की माझ्याकडे तर घराचं काम होणार आहे. मग हे पुन्हा सिमेंटचे आणि खराब होतील. तर पाहू आता काय हालत होते माझ्या झाडांची. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.